नमस्कार. विचार शृंखला नामस्मरे निरंतर भाग 7. मराठी संतांच्या भक्ती संप्रदायाने महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या धर्मजीवनाला आध्यात्मिक अधिष्ठान मिळवून दिलं. 18 पगड जातीच्या लोकांसाठी ज्ञानेश्वर आणि इतर संतांनी मोक्ष सुखाचं महत्त्व सांगितलं. आध्यात्मिक लोकशाही मोकळी केली. भागवत धर्माच्या विशाल मंदिरात सकळांसी येथे आहे अधिकार याचा अनुभव दिला. पांडुरंग भावाचा भुकेला असल्यामुळे तो जात पात धर्म बघत नाही. ज्ञानदेवांपासून चोखा मेळ्यापर्यंत सगळ्या जाती धर्माचे भक्त पांडुरंगाला सारखेच प्रिय आहेत. विठुरायाच्या प्रेमनगरीत चोखोबांनी प्रेमसुखाची लयलूट केली. चोखोबा म्हणतात, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. त्रिभुवनी समर्थ ऐसे पै तीर्थ, दक्षिणमुख वाहत चंद्रभागा. सकळ संतांचा मुकुटमणी देखा, पुंडलिक सखा आहे जेथे. चोखा म्हणे तेथे सुखाची मिराशी, बोळ्या भाविकांची अखंडित. चोखोबांना भक्तराज नामदेवांनी अनुग्रह देताना विठ्ठल या त्रिअक्षरी मंत्राचा उपदेश दिला होता. गुरुच्या उपदेशानुसार चोखा मेळा यांनी नामभक्ती कधीही सोडली नाही. नामनिष्ठा ही चोखोबांची फार मोठी शक्ती होती. पाणी हे जसं शरीराचं जीवन आहे, तसं नाम हे मनाचं जीवन आहे. नामात शेवटचा श्वास सुटला पाहिजे. प्रेमपूर्वक मनोभावे नाम नित्य घेतलं की देहाचा कण आणि कण नाममय होऊन जातो. देहाच्या कणाकणातून नामाचा ध्वनी ऐकू येतो. याचा वस्तुपाठ म्हणजे नामावर दृढ श्रद्धा असलेले चोखा मेळा. स्वानुभवातून चोखोबा आपल्याला असं सांगतात, नामाचं चिंतन माझे हेचे अनुष्ठान, या परते साधन न कळे काही. नामची सार उतरेल भवपार पैल तीर. आणिक सायास नको काया क्लेश, नामाविण सोस करू नको. चोखा म्हणाय मज भरवसा नामाचा, जेथे कळी काळाचा रीघ नाही. चोखोबांनी आपल्या असंख्य अनुभवातून नाममहिमा मुक्त कंठाने गायलाय. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. त्रैलोक्य वैभव ओवाळोनी सांडावे, नामसुख घ्यावे विठोबाचे. आणिक साधने आहेत बहुतांपरी, नामाची ती सरी न पवती. चोखा म्हणे माझा अनुभव उघडा, भव भयपीडा येणे वारे. महाराष्ट्राच्या संत परंपरेत संत चोखा मेळा यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सामाजिकदृष्ट्या अवमानित झालेल्या तत्कालीन समाजात चोखोबांनी आपल्या अनन्य भक्तीमुळे फार मोठं स्थान प्राप्त करून घेतलं. संतांच्या मांदियाळीत त्यांना मान होता, पण समाजाला मात्र त्यांचा विटाळ झाल्यामुळे समाज त्यांना दूर लोटत होता. या संघर्षात चोखोबांनी कधीही विठुभक्तीकडे नामसाधनेकडे पाठ फिरवली नाही. पंढरपुरातून हद्दपार केलेल्या चोख्या मेळ्याच्या अंतरीचा पवित्र ठेवा म्हणजे त्याची अपार विठुभक्ती. विठूचं आपल्या भक्तांवर अतीव प्रेम असतं. याचा अनुभव चोखोबांनी घेतला होता. साक्षात विठुरायांनी चोखोबांच्या बरोबर भोजन केल्याची एक लोककथा आहे. विठूचं नामस्मरण ही भक्तीचा सोयरा असलेल्या चोखोबांची मोठी शक्ती होती. जप, तप, दान, अनुष्ठान, तीर्थ, व्रत या सर्व गोष्टींचं पुण्य एका नामाने जोडल्याची साक्ष चोखोबांनी स्वानुभवातून आपल्या एका भावपूर्ण अभंगात दिली आहे.
नाम हे सोपे जपता विठ्ठल, अवघेची फळं हाती आले. योग याग जप तप अनुष्ठान, तीर्थ व्रत दान नाम जपता, सुखची सुख नाही याता याती, बैसोनी एकांती नाम स्मरा. चोखा म्हणे साधेल साधन, तुटेल बंधन भवपाश. या भावपूर्ण अभंगाला तत्त्वज्ञानाचा स्पर्श आहे.